नमस्कार. चला तर मी कल्पना आज एक नवीन रेसिपी घेऊन आलेली पाहू शकता. ह्या ठिकाणी 2 वाट्या तांदूळ भिजत घातलेले आहेत. 1 वाटी आपण चणा डाळ घेतलेली आहे, अर्धी वाटी मूग डाळ घेतलेली आहे, अर्धी वाटी आपण उडद डाळ घेतलेली आहे आणि अर्धी वाटी मसूर डाळ घेतलेली आहे. चणा डाळ ही थोडीशी जास्त घेतलेली आहे, बाकीच्या डाळी आपण कमी वापरलेल्या आहेत. ह्या ठिकाणी तूर डाळ घातली तरी चालते. स्वच्छ धुवून आपण 5 तासासाठी भिजत ठेवलेला आहे आणि 5 तास झाल्यानंतर जसं नेहमी आपण आप्यासाठी किंवा डोश्यासाठी पीठ काढतो त्याच पद्धतीने आपल्याला पीठ हे मिक्सरला काढून घ्यायचं आहे. 2 स्टेपमध्ये आपण हे पीठ काढून घेणार आहोत. अगदी थोडंच असल्यामुळं अर्ध केलं तर 2 वेळेस आपलं हे पीठ छान तयार होतं. थोडंसं आपल्याला पाणी टाकायचं बाइंडिंग येण्यासाठी. एकदम काढलं तर बारीक होणार नाही, त्यामुळे थोडंसं पाणी टाकून अगदी रवाळाचं आपण काढून घेतलेला आहे. ह्याच पद्धतीने सर्व पीठ आता काढून घ्यायचं आहे. ह्या ठिकाणी सर्व पीठ काढून झालेलं आहे. अगदी सॉफ्ट बॅटर तयार झालेलं आहे. अगदी ह्या पद्धतीने आपल्याला कन्सिस्टन्सी ठेवायची आहे पिठाची. एक 5 तासानंतर आपण भिजत ठेवलेलं पीठ पाहू शकता. मस्त फॉर्मॅट झालं, एकदम मस्त फुगलेलं आहे. जाळीदार हलकं पीठ बनवून तयार झालेलं आहे. ह्याच पीठचं पीठ आपल्याला तयार करायचं होतं. एकाच डायरेक्शन आपल्याला फिरवून मिक्स करून हलकं करून घ्यायचं पिठाला. आता हे पीठ आपण साईडला ठेवणार आहोत. पीठ अगदी छान परफेक्ट झालेलं आहे. थोडंसं मीठ टाकलेलं आहे. मीठ आपण अगोदर टाकलेलं नव्हतं. मीठ टाकल्यानंतर थोडं आपण आणखीन पाणी टाकून घेतलेलं आहे. ह्या ठिकाणी चटणी बनवणार आहोत. चटणीसाठी आपण डाळवं टाकलेले आहे, 2 मिरच्या टाकलेल्या आहेत, 1 पळी आपण दही टाकून घेतलेलं आहे. वरून थोडंसं कढीपत्ता कोथिंबीर टाकून घ्यायचं आहे आणि थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे. पाणी हे आपल्या कन्सिस्टन्सीला कमी जास्त करायचं आहे. 2 चमचे आपण शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे. मस्त चटणी ही फटाफट बनवून तयार झालेली आहे. ह्या ठिकाणी मॅश करून घेतले. ह्या ठिकाणी आपण आलू मॅश करून घेत आहोत. उकडून छान मॅश करून घेतलेला आलू आहे या ठिकाणी. आणि भाजी बनवून घ्यायचं आहे आपल्याला मस्त. आपण नेहमी जसं भाजी बनवतो त्याच पद्धतीची भाजी आहे. जिरे मोहरी टाकलं, तेल गरम करून घेऊन अगदी छान भाजी मस्त तयार होत आहे. ह्या ठिकाणी लसूण अद्रकची पेस्ट टाकून घेतलेली आहे. थोडासा कढीपत्ता टाकून द्यायचा आहे. कढीपत्ता छान तडतडला की ह्यामध्ये थोडीशी आपण मिरची टाकून देणार आहोत. अगदी कमी साहित्यामध्ये आपण चटणी आणि ह्या ठिकाणी आलूची भाजी बनवत आहोत. जास्त साहित्य वापरलेले नाही. या ठिकाणी थोडीशी हळद टाकून घेतलेली आहे. जो मॅश करून घेतलेला आलू आहे तो टाकून द्यायचा आहे आणि छान तेलामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता आणि आपण रविवार स्पेशल मुलांना आवडणारा पदार्थ बनवत आहोत. अगदी लहानांनाच काय मोठ्यांनाही आवडणार आहे आणि कमी वेळामध्ये पटकन कसं बनवता येईल हे दाखवलेलं आहे. थोडंसं आता आपण मीठ टाकून घेणार आहोत. मिरची आणि मीठ आपल्या चवीनुसार, भाजीच्या क्वांटिटीनुसार कमी जास्त टाकू शकतो. कोथिंबीर टाकून घेतलेली आहे. आता सर्व जिन्नस टाकून झालेले आहेत. भाजी आता छान आपल्याला मॅश करून घ्यायचं आहे. अगदी ह्या पद्धतीने आपण मिक्स करून घेत आहोत. जास्त आपण मोठा मोठा आलू ठेवलेला नाही. अगदी डोश्यासोबत खाण्यासाठी आपल्याला मऊसर अशी भाजी बनवायची, त्यामुळे आपण छान वाफवून घेतलेली आहे. भाजी अगदी छान व्यवस्थित तयार झालेली आहे. आता ह्या ठिकाणी बाउलमध्ये आता मी थोडंसं पीठ साईडला काढून घेणार आहे आणि राहिलेलं शिल्लक पीठ आपल्याला तसंच ठेवायचं आहे. ह्या ठिकाणी पीठ काढून घेतलेलं आहे. ह्या पिठापासून आता आपण डोसे बनवणार आहोत. अगदी मिक्स डाळीचे डोसे पटकन बनवून तयार होतात आणि पौष्टिक. मुलांना काय सगळ्यांनाच आवडतात. तुम्ही नक्की ट्राय करून पहा. केल्यानंतर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका की हे डोसे कसे झाले आहेत. नेहमी तर आपण उडद डाळ तांदूळाचे डोसे बनवतोच, पण आज मिक्स डाळीचे डोसे बनवलेले आहेत. अगदी कुरकुरीत आणि न बिघडणारा आणि पटकन होणारा पदार्थ आहे. तुम्ही नक्की ट्राय करून पहा. अगदी सोप्या पद्धतीने रविवारचा नाश्ता बनवून तयार होतो. थोडंसं वरतून आपण तेल लावून घेतलेलं आहे, जास्तीचं पण लावलं नाही. अगदी थोडंसं हलका हात लावलेला आहे तेलाचा. ह्या ठिकाणी गॅस मिडियम ठेवून आपण डोसा करून घेतलेला आहे. डोसा मस्त कलर पण छान आलेला आहे आणि कुरकुरीत हा डोसा बनवून तयार झालेला आहे. आता प्लेटमध्ये आपल्याला हा डोसा काढून घ्यायचा आहे. अगदी रंगदार असा डोसा बनवून तयार झालेला आहे, अगदी कुरकुरीत. ह्या ठिकाणी आपण जी चटणी बनवून घेतली ती चटणी लावून घ्यायचं आहे. चटणी आपण प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे आणि साईडला आपण भाजी जी बनवलेली आहे ती भाजी काढून घेणार आहोत. अगदी खाण्यासाठी रविवार स्पेशल नाश्ता आपला ब्रेकफास्ट बनवून तयार झालेला आहे. तुम्हाला हा नाश्ता कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत.